नमस्कार विद्यार्थ्यांनो, मेड फॉर पॉलिटेक्निक ऑनलाईन क्लासेसमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. राईट, हा आपला चौथा व्हिडिओ आहे. अगोदरच्या 3 व्हिडिओमध्ये आपण युनिट, सिलेबस आणि त्यानंतर इंट्रोडक्शन पाहिलेलं आहे. हा तुमचा पहिला ऑफिशियल सिलेबसचा पॉइंट आहे, जो पेपरमध्ये तुम्हाला 4 मार्कासाठी येणार. प्रॉपरली शिकून घ्या, काय आहे काय नाही, आणि माझी गॅरंटी आहे तुम्हाला हे अवघड बिलकुल वाटणार नाही, कारण इंट्रोडक्शन मध्येच मी तुम्हाला खूप काही गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. राइट, जसं लास्ट व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं, की हा जो सब्जेक्ट आहे, हा सब्जेक्ट 2 ब्रांचला आहे. एक कॉम्प्युटर आयटी ग्रुपला आहे पूर्ण, आणि त्यानंतर आपल्या इलेक्ट्रॉनिक्स 6व्या सेमिस्टरला पण आहे, ला पण. त्यांचा जो कोड आहे तो आहे CND. राइट, त्यांचा कोड आहे CND, कॉम्प्युटर नेटवर्क अँड डेटा कम्युनिकेशन. ठीक आहे, आणि आपल्या आयटी कॉम्प्युटर वाल्यांचं नाव आहे डेटा कम्युनिकेशन अँड नेटवर्क. ठीक आहे, तर पहा आता हे जे 1.1 आहे, यामध्ये तुम्हाला 2 डायग्राम दिसतायत. दोन्ही डायग्राम तुमच्या OR मध्ये आहेत. दोन्ही डायग्राम ऑलमोस्ट सेम आहेत. लेफ्ट साइडला जी ब्लॅक अँड व्हाईट डायग्राम दिसते ती आपल्या टेक्स्ट बुक मधली आहे, आणि राइट साइडला जी डायग्राम आहे ती Google वरून घेतलेली डायग्राम आहे. ओके, दोन्ही डायग्राम ऑलमोस्ट सेम आहेत. तुम्हाला जी ड्रॉ करावं वाटेल तुम्ही ती ड्रॉ करू शकता, आणि मोस्टली तुम्ही पाहू शकता जे मॉडेल आन्सर वगैरे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ही कलरफुल डायग्राम ड्रॉ केलेली दिसते. पहा काय म्हणलेलं आहे, कंपोनंट्स ऑफ डेटा कम्युनिकेशन सिस्टम. याच्यावरती एक क्वेश्चन पेपरमध्ये फिक्स येतो म्हणजे येतो 4 मार्कासाठी. ठीक आहे, पहा 5 कंपोनंट आहेत. कोणते कोणते आहेत पहा आता. हा बघा तुमचा पहिला सेंडर. हा आहे तुमचा पहिला सेंडर, दुसरा रिसीव्हर. ठीक आहे, 2 कंपोनंट झाले. त्यानंतर या दोघांना जोडलंय, आणि हे दोघं एकमेकांसोबत कम्युनिकेशन करणार. या दोघांना ज्या गोष्टीने आपण जोडतो त्याला म्हणलं जातं मीडियम. त्याला काय म्हणलं जाणार? मीडियम. ओके, याचं काय करू, हायलायटरचा कलर चेंज करतो थोडासा. इथं जे कलर नाही ते कलर घेऊ आपण. रेड घेतो. पहा, राइट, पहिला कंपोनंट सेंडर, दुसरा कंपोनंट रिसीव्हर. या दोघांना जोडण्यासाठी काय वापरला? मीडियम. आता बघा तुम्हीच, या दोघांमध्ये वायर दिसते का नाही? तर आपण याला वायर्ड म्हणू शकतो, बट बेसिकली मीडियमला तशा प्रकारे दाखवलं जातं. याच्यावरून फिक्स म्हणू नका की हे वायर्डच कनेक्शन आहे. राइट, मग सेंडर रिसीव्हरला एक मेसेज पाठवतो. राइट, हा मेसेज म्हणजेच काय आहे? आपला डेटा आहे. सेंडर रिसीव्हरला एक मेसेज पाठवतो. हा मेसेज म्हणजेच काय आहे? डेटा आहे. हा झाला तुमचा चौथा कंपोनंट. बरोबर आहे. आणि त्यानंतर दोघं एकमेकांसोबत जर कम्युनिकेशन करणार असतील, तर दोघं एकमेकांचे काही रूल्स असतात. ज्या रूल्सला ते फॉलो करतात, त्या गोष्टीला ते ॲग्री होतात, आणि त्याच रूलला आपण म्हणणार प्रोटोकॉल. राइट, तर सेम प्रोटोकॉल असतो जे दोघांनाही फॉलो करावा लागतो. कळालं? जसं फॉर एक्झाम्पल माझ्यापेक्षा लहान आहे कोणीतरी. तो मला अरे-तुरेने बोलत आहे. राइट, आणि जर मला ते आवडत नसेल, तर मी त्याला काय म्हणणार बाबा, की बघ, जर तू मला अरे-तुरे बोलत असशील तर माझ्याशी बोलायचं नाही. म्हणजे मी तुझ्यासोबत कम्युनिकेशन करणार नाही. राइट? का? कारण बोलायचं जर असेल, तर प्रॉपर बोलायचं. कळालं? पटत नसेल तर बोलायचं नाही. हे जेव्हा आपण एकमेकांना बोलतो ना, हे का बोलतो? कारण आपला प्रोटोकॉल एकमेकांसोबत मॅच होत नाहीये. रूल्स फॉलो करावे लागतात. तरच तुमच्या दोघांमध्ये कम्युनिकेशन होऊ शकतं. क्लिअर? तर पहिल्यांदा तुम्ही काय लिहिणार, की फिगर शोज द बेसिक ब्लॉक डायग्राम ऑफ डेटा कम्युनिकेशन सिस्टम. ही तर तुमची पहिली लाईन असतेच, आणि याला 1 मार्क भेटतो असं समजू नका. काही भेटत नसते मार्क फिरक्याला. देअर आर 5 बेसिक एलिमेंट्स. 5 एलिमेंट्स आहेत. पहिला एलिमेंट कोणता आहे? सेंडर. दुसरा रिसीव्हर. तिसरा मेसेज. चौथा मीडियम, आणि 5वा प्रोटोकॉल. पाठ झाले का 5 चे 5? डोळे बंद करा 2 मिनिटासाठी. डोळ्यासमोर तुमची ही डायग्राम तुम्हाला इमॅजिन होत आहे का? पहा. त्यानंतर हे 5 नावं तुम्हाला आठवले पाहिजे. त्या तिथंच व्हिडिओला पॉज करायचा आता. मी जसं सांगितलं तसं ऐका. डोळे बंद करा. ही डायग्राम डोळ्यासमोर पूर्णपणे इमॅजिन होत आहे का पहा. त्यानंतर ही पूर्ण 5 नावं तुम्हाला आठवतात का पहा. राइट, आणि त्याच्यानंतरच परत व्हिडिओ पाहायला तुम्ही रिझ्यूम करायचं. क्लिअर? इथे डायग्राम तुम्हाला पाठ झाली आहे आता. उघडले असतील डोळे आतापर्यंत, आणि थोडंसं हळू एकदम असं गालातल्या गालात तुम्ही हसत असेल आता. का? कारण तुम्हाला डायग्राम ती पाठ झालेली आहे. ओके, चलो. आता आपण याची थेअरी पाहूया. काय म्हणते बाबा थेअरी? बघा.
पहिल्या पेजवर 3 जणांची थिअरी दिलेली आहे. काय म्हणताय? सेंडर. सेंडर कोण आहे? सेंडर इज अ डिव्हाइस which send the data in form of message. सेंडर काय करतो? डेटा सेंड करतो. कोणत्या फॉर्म मध्ये? मेसेजच्या फॉर्म मध्ये. कोणाला सेंड करतो? रिसीव्हरला सेंड करतो. सेंडर इज अ होस्ट which start the communication. ओके, आता होस्ट आणि गेस्ट काय राहतात समजून घ्या. आपण जर पाहुणे म्हणून कोणाच्या घरी गेलो, समजा आता मावशीच्या घरी गेले तुम्ही, तर मावशी घराची मालक आहे, त्यामुळे ती होस्ट झाली. HOST होस्ट. आणि तुम्ही तिथं पाहुणे आहात म्हणजे तुम्ही गेस्ट झाले. कळालं? तसंच जर आपल्या घरी कोणी आलं, तर आपण कोण आहे? होस्ट. आणि त्यांनी कोण असतात? घोस्ट. सॉरी, घोस्ट नाही, गेस्ट. कोण असतात ते? गेस्ट असतात. ठीक आहे. हा शब्द खूप वेळेस येणार आहे. नीट लक्षात ठेवा याचा अर्थ. पुढं. ठीक आहे. तर सेंडर काय आहे? सेंडर एक डिव्हाइस आहे जो डेटा सेंड करतो. कसा सेंड करतो? इन फॉर्म ऑफ मेसेज सेंड करतो. कोणाला सेंड करतो? रिसीव्हरला सेंड करतो. सेंडर कोण आहे? होस्ट आहे विच स्टार्ट द कम्युनिकेशन. ओके. दरवेळेस अरे बाबा कोणीही कम्युनिकेशन स्टार्ट करा की काय होणार आहे? ज्यानं सेंड केला तोच सेंडर राहणार आहे ना. आता मी डेटा एखाद्याला पाठवलं तर मी सेंडर झालो. आता त्या डेटाचा तो मला रिप्लाय देणार ना, तर तो सेंडर झाला. आता तो रिप्लाय देतोय म्हणजे कम्युनिकेशन त्याने सुरू केलं ना आता. कळतंय? ते. त्यानंतर आहे रिसीव्हर. रिसीव्हर काय? रिसीव्हर इज अ डिव्हाइस which receive the message from sender and reproduce it. आता इथं या शब्दाला थोडं डिटेलमध्ये बघावं लागेल आपल्याला. ठीक आहे. तर पहा, रिसीव्हर इज अ डिव्हाइस which receive message from sender. रिसीव्हर काय करतो? सेंडरने पाठवलेला मेसेज रिसीव्ह करतो अँड रिप्रोड्यूस इट. रिप्रोड्यूस इट म्हणजे काय असतं? आता आपण एकमेकांना WhatsAppवर मेसेज करतो. तुम्ही WhatsAppमध्ये लिहिलेलं पाहिलं असेल हो, एंड टू एंड एन्क्रिप्टेड म्हणून. पाहिलं असेल ना? तर एंड टू एंड एन्क्रिप्शन म्हणजे काय असतं? एन्क्रिप्शन जे आहे, एन्क्रिप्शनचा अर्थ असतो मेसेजला लॉक करणं. मेसेजला अनरीडेबल फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करून देतं. आता इथं स्क्रीनवर जे काही आहे ते तुम्ही रीड करू शकताय. जर हेच सगळं नुसतं सिम्बॉलच्या फॉर्ममध्ये असतं, स्टार, हॅश, एक्सक्लेमेटरी मार्क, ॲस्ट्रिक वगैरे, वगैरे जर राहिलं असतं, तर तुम्ही हे रीड करू शकले असते का? नाही. तर त्याला आपण म्हणतो एन्क्रिप्टेड मेसेज. तर सेंडर दरवेळेस मेसेज जेव्हा रिसीव्हरला सेंड करत असतो, तर तो मेसेजला एन्क्रिप्ट करतो. म्हणजे कोडमध्ये कन्व्हर्ट करतो. ओके. आणि त्यानंतर याच मेसेजला रिसीव्हर काय करतो? रिसीव्ह केल्यानंतर डिक्रिप्ट करतो. ओके. तर एका पद्धतीने असं समजून घ्या, की सेंडर मेसेजला लॉक करतो. ओके. आणि ती लॉक ओपन करण्याची जी चाबी असते, ती चाबी रिसीव्हरकडे प्रेझेंट असते. राइट? ठीक आहे. जर आय-टीचे विद्यार्थी असतील, तर आय-टीच्या विद्यार्थ्यांना 4थ्या सेमिस्टरमध्ये अजून एक सब्जेक्ट आहे यावेळेस, INS नावाचा, इन्फॉर्मेशन अँड नेटवर्क सिक्युरिटी. याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये शिकायला भेटतील. ओके. जर कोणी आय-टीचे स्टुडंट असतील आणि तुम्हाला जर त्या सब्जेक्टचा पण रेकॉर्डेड कोर्स पाहिजे असेल, तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. कारण इथे ऑफलाईन बॅचमध्ये मी तो सब्जेक्ट शिकवत आहे. ओके. तर पहा आता, इफ सेंडर एन्कोड याच्यात होतं काय? इफ सेंडर एन्कोड और एन्क्रिप्ट द मेसेज. सेंडर काय करतो? मेसेजला एन्कोड करतो किंवा एन्क्रिप्ट करतो. दोन्हीचा अर्थ सेमच असतो. देन रिसीव्हर डिकोड और डिक्रिप्ट द मेसेज. आणि त्याला तोच रिसीव्हर डिक्रिप्ट करू शकतो, ज्या रिसीव्हरला एन्क्रिप्शनची की माहिती असते. ओके. त्यानंतर मेसेज. मेसेज काय? मेसेज इज द ॲक्चुअल इन्फॉर्मेशन और डेटा दॅट विल बी शेअर्ड बिटवीन सेंडर अँड द रिसीव्हर. मेसेज काय? ॲक्चुअल इन्फॉर्मेशन आहे. ओके. एवढं. त्यानंतर अ मेसेज कॅन बी टेक्स्ट, इमेज, व्हिडिओ, डॉक्युमेंट एटसेट्रा. मेसेज तुमचं काहीही असू शकतं. ओके. चलो. इथपर्यंत काही अडचण नाही. चलो. पुढे मीडियम. नाऊ व्हॉट इज मीडियम? मीडियम काय आहे? आपण जे ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. मीडियम इज अ पाथ बाय विच मेसेज विल रीच द डेस्टिनेशन. मीडियम म्हणजे काय? एक पाथ आहे ज्याच्या थ्रू जो मेसेज आहे तो मेसेज तुमच्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचत आहे. ठीक आहे. हे रेड कलर कसा आहे? इथं टेक्स्टवर थोडा जास्त डार्क दिसतो. येल्लोच घेऊ आपण. राइट. तर मेसेज डेस्टिनेशन पर्यंत पोहोचवणार. देर आर टू टाइप्स ऑफ मीडियम. आतापर्यंत हे पाठच झाला असेल हो तुम्हाला. वायर्ड मीडियम अँड वायरलेस मीडियम. ठीक आहे. वायर्ड मीडियम तिथे कॉमा राहिलाय, कॉमा टाकून टाका तिथे नोट्स लिहिताना. वायर्ड मीडियम कॉमा वायरलेस मीडियम.
आता काय होते हो, इन वायर्ड मीडियम अ फिजिकल कनेक्शन इज प्रेझेंट बिटवीन सेंडर अँड द रिसिव्हर. एकच मिनिट हा. चला, तिथे थोडी एक स्पेलिंग मिस्टेक आहे. त्याला सेंडर करायचं, सेंडर ते सेंटर झालेलं आहे. फिजिकल कनेक्शन इज प्रेझेंट बिटवीन सेंडर अँड रिसिव्हर अँड इट युजेस केबल्स लाईक कोणत्या कोणत्या केबल्स यूज करतो? कोएक्सियल केबल, फायबर ऑप्टिक केबल एक्सेट्रा. क्लिअर? फॉर एक्झाम्पल काय? लँडलाईन कनेक्शन, माउस अँड कीबोर्ड कनेक्शन विथ सीपीयू. त्यानंतर इन वायरलेस कम्युनिकेशन देर इज नो फिजिकल मीडियम प्रेझेंट बिटवीन सेंडर अँड द रिसिव्हर. दोघांमध्ये फिजिकल मीडियम प्रेझेंट नसतो. त्या दोघांमध्ये कनेक्शन नाही. जसं तुमचा मोबाईल आणि टावर. ठीक आहे, यांच्यामध्ये वायर्ड कनेक्शन आहे का? नाही. बट तुमचा मोबाईल तुमच्या टॉवरला कनेक्टेड असतो. मोबाईलला टॉवर किती आहे ते दिसतं ना आपल्याला, राईट? आता वायफायला कनेक्ट केला असेल तर वायफायची पण किती रेंज आहे ते पण दिसतं आपल्याला. कळतंय? राईट? तर ते झालं. इट युजेस रेडिओ फ्रिक्वेन्सी टू कनेक्ट सेंडर अँड द रिसिव्हर. हा काय करतो? रेडिओ फ्रिक्वेन्सी यूज करतो. रेडिओ ब्रॉडकास्टिंग, टीव्ही ब्रॉडकास्टिंग, मोबाईल कम्युनिकेशन, सॅटेलाइट कम्युनिकेशन हे तुमच्या वायरलेस कम्युनिकेशनचे एक्झाम्पल्स आहेत. ओके, याच्यामध्ये आपल्या टीव्हीचा रिमोट सुद्धा लिहू शकतो आपण. टीव्हीचा रिमोट दूर बसून आवाज कमी जास्त करतो, चॅनल चेंज करतो. तर ती इन्फॉर्मेशन तुमच्या टीव्ही पर्यंत पोहोचत आहे. मग आता याच्यामध्ये तुम्हीच मला सांगा, राईट? मी विचारतोय, तुम्ही उत्तर दिल्यासारखं करा. मीच विचारतोय बघा. रिमोट सेंडर आहे का रिसिव्हर आहे? टीव्ही सेंडर आहे का रिसिव्हर आहे? ओके. रिमोट म्हणजे सेंडर आणि टीव्ही म्हणजे रिसिव्हर असते. क्लिअर? पण दोघांमध्ये वायर जोडलेली आहे का हो? नाही. म्हणून ते कोणतं कम्युनिकेशन, कोणतं मीडियम झालं? वायरलेस मीडियम झालं. ओके, चलो. त्यानंतर आता यातला लास्ट पॉइंट, तो लास्ट पॉइंट म्हणजे कोण आहे आपला? प्रोटोकॉल. ठीक आहे. आता बघा, एवढी पूर्ण थेअरी लिहावं लागते पेपरमध्ये तुम्हाला. तुम्हाला फुल मार्क्स पडण्यासाठी 4 पैकी 4 मार्क्स जर आपल्याला घ्यायचे असतील तर. आणि पूर्ण जी थेअरी आहे ती माझ्या ओन वर्ड्समध्ये मी नोट्स ड्राफ्ट केलेले आहेत. ठीक आहे. कुठेही हे Googleवरून कॉपी वगैरे करून घेतलेले नोट्स नाहीयेत. राइट? पूर्ण माझ्याकडे याची थिअरी लिहिलेले नोट्स आहेत. त्या नोट्सला एवढं पूर्ण टाइप केलेलं आहे. त्याच्यामुळे ते एखाद्या वेळेस तुमचे शब्द वगैरे इथं चेंज झालेले आहेत बघा. इथं परत इथं चेंज झालं बघा. इथं परत सेंटर झालं. राइट? सेंडर आहे ते हां. तेवढं कन्सिडर करा फक्त. चला, करू का करेक्शन? नको राहू द्या. चला, लक्ष द्या इकडे आता. काय आहे पुढं? प्रोटोकॉल. इट इज डिफाइन्ड ॲज सेट ऑफ चला, लक्ष द्या आता. ते करेक्शन केलेले आहे तिथं आता. काय दिसतंय? प्रोटोकॉल. प्रोटोकॉल काय? इट इज डिफाइन्ड ॲज सेट ऑफ रूल्स अँड रेग्युलेशन्स दॅट मस्ट बी फॉलोड बाय सेंडर अँड रिसीव्हर ड्युरिंग द कम्युनिकेशन. ओके? जे कम्युनिकेशन करत आहेत तेव्हा सेंडर आणि रिसीव्हर दोघांना पण काही सेट ऑफ रूल्स फॉलो करावे लागतात. आता सेट ऑफ रूल कशी? फॉर एक्झाम्पल, तुम्ही रोज कॉलेजला जाता, तर तुम्हाला युनिफॉर्म आणि आयडी कार्ड कंपल्शन आहे. हा प्रोटोकॉल आहे कॉलेजचा. बट जेव्हा तुम्ही एक्झामला जाता, मेन पेपरला, तेव्हा तुम्हाला युनिफॉर्म, आयडी कार्ड आणि तुमचं हॉल तिकीट, ज्याच्यावरती प्रिन्सिपल सरांचं स्टॅम्प आणि सिग्नेचर वगैरे ते पण, ते तुम्हाला कंपल्सरी पाहिजे. नॉर्मल दररोज जेव्हा तुम्ही कॉलेजला येताय, तेव्हा तुम्हाला हॉल तिकीट कोणी मागणार नाही. बट एक्झामिनेशन ही एक अशी कंडिशन आहे, अशी सिच्युएशन आहे, ज्यामध्ये प्रोटोकॉल काय होतोय? चेंज होतोय. आणि त्यावेळेस तुम्हाला ते प्रोटोकॉल फॉलो करावं लागणार. म्हणजे हॉल तिकीट जर तुमच्याकडे नसेल, तर ते तुम्हाला हॉल तिकीट आणायला सांगतात किंवा मग तुम्हाला एक्झामला अलाउ करत नाही. तर प्रोटोकॉल काय आहे? रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत, जे आपल्याला कम्युनिकेशनमध्ये फॉलो करावं लागतं. आणि प्रोटोकॉल इम्पोर्टंट पण असतो खूप. का? कारण प्रोटोकॉल यूज केल्यामुळं सेंडर आणि रिसीव्हर दोघंही एकमेकांवरती ट्रस्ट करू शकतात. राइट? की आपलं जे कनेक्शन आहे, त्या रिसीव्हर सोबत जे कनेक्शन आहे, ते सिक्युअर्ड कनेक्शन आहे. असं आपल्या सेंडर आणि रिसीव्हर दोघांनाही वाटतं. हो, a protocol will maintain secured communication between sender and the receiver. There are different protocols used. Some of them are okay. N number of protocols आहेत. N number of protocols. राईट? मी नावं घेतच राहणार, पण ते प्रोटोकॉल काही संपणार नाही. आणि आपल्याला पुढे पुढे जाऊन 4थ्या युनिटमध्ये हे प्रोटोकॉल परत शिकायचे पण आहेत. तर जे पॉप्युलर प्रोटोकॉल्स आहेत, ते 2-3 इथे लिहिलेले आहेत आणि त्यांचे लॉंग फॉर्म पुढे लिहिलेले आहेत. आयपी म्हणजे इंटरनेट प्रोटोकॉल,
TCP म्हणजे ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल, UDP म्हणजे युजर डेटाग्राम प्रोटोकॉल. ओके. आणखी या व्यतिरिक्त जर दुसरे कोणते प्रोटोकॉलचे नावं तुम्हाला माहीत झाले, जे की सिलेबस संपताना तुम्हाला माहीतच होतील, तेव्हा तुम्हाला जे नावं लिहा वाटले ते तुम्ही इथे लिहू शकता. ठीक आहे. तर हा झाला आपला पहिला 1.1 पहिला पॉइंट आहे. दोन्ही ब्रांचला हा कॉमन वाला पॉइंट आहे. DCN आणि CND दोघांसाठी. ठीक आहे. राइट? काही डाउट्स असतील तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. दररोजचा दररोज अभ्यास तुम्ही कंप्लीट करा. ओके. चलो. थँक यू.